नमस्कार. इतकं प्राऊडफुल मुवमेंट आहे की काम करत असताना गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आम्हाला कधी जाणवलंच नाही की आज इथे खाली बसून जेव्हा ही एरी पाहत होतो तेव्हा अक्षरशः गही भरत होतं आणि आनंदाने छान वाटत होतं. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं काय काय मुवमेंट्स करतात. कधीच वाटलं नव्हतं. आम्ही इमॅजिन केलं होतं की हे फिल्म इपिक आहे एवढं माहिती होतं. पण आमच्या महाराष्ट्रातल्या रसिकांनी, सगळ्या रसिकांनी, महाराष्ट्राबाहेरच्या सगळ्या मराठी माणसांनी ज्या पद्धतीने या पिक्चरवर प्रेम केलं, मोर दॅन प्रेम केलं, हे यश आहे. ते म्हणजे अनुभवताना सुद्धा अक्षरशः शहारे येतात अंगावरती. आज सुद्धा आम्ही जेव्हा पाहतो लोकांच्या मनात किंवा काळजात जी गाणी रुतलेली आहेत, अख्ख्या फिल्मचे डायलॉग, गाणी हा वेगळा पार्ट झाला, फिल्मचे डायलॉग म्हणजे मुळात माझ्या मते तसं पाहायला गेलं तर सैराटमध्ये तसे सो कॉल्ड कमर्शियली हिट करतील असे डायलॉग नाही. तसे पाहायला गेलं तर कमर्शियली प्लॅन्ड कोरिओग्राफ्ड गाणी नाही. तसे म्हणजे एक कमर्शियलचे जे सो कॉल्ड एक फॉर्म्युला असतात तसं खरंच काहीच नव्हतं त्यांच्यामध्ये. पण ओव्हरऑल त्याचा इम्पॅक्ट आणि आज सुद्धा म्हणजे त्याचे डायलॉग सुद्धा लोकांना घराघरात लोकांना डायलॉग पाठ आहे. इव्हन घराघरात दुसऱ्यांच्या काय आमच्याच घरामध्ये दिवसभरात सैराटचे डायलॉग म्हटलेच जातात ऑटोमॅटिकली. कसला तरी कुठं वास येतोय ना, हे तो कुठून तरी येतच. आता हा तर डायलॉग साधारण कोणी म्हणतही नसेल पण आमच्या घरात होतं कुठून तरी येतच होतो. काय नाही साई थोडं वेळ थांब. सो सी दिस इज सक्सेस आणि याच्या आपण कुठेतरी पार्ट होत्या गोष्टीचा आनंद होतो. फक्त गाणी कंपोज केली म्हणून नाही, संगीतकार आहे म्हणून नाही, फक्त गाणी लिहिली आहेत म्हणून पण नाही, गायलीत म्हणूनही नाही. एक ओव्हरऑल या टीमचा अत्यंत पहिल्या काय म्हणतात त्याला झिरोपासून या आत्ताच्या यशापर्यंत त्याचा सहभाग आहे आमचा. या फार आनंद वाटतो आणि फार प्राऊड वाटतं. सो आय थँक ऑल अवर सैराट टीम. महाराष्ट्राच्या रसिकांचे सगळ्यांचे आभार मानतो, झीचे आभार मानतो. एवढा छान दिवस आमच्या सगळ्यांसाठी, हा मराठी चित्रपट सृष्टीसाठी हा इतका छान, इतका सोन्याचा दिवस हा झाला. आय होप ते 100 कोटीपर्यंत जाईल. मी महाराष्ट्रातल्या रसिकांना प्रार्थना करतो या निमित्ताने तो पोहोचावा 100 कोटी आणि एकदाचा लागावा तो झेंडा. 100 कोटी मराठी चित्रपटाने केले. अतुल सर, झीच्या एकूणच सर्व प्रवासात तुम्ही सोबत आहात सर, अतुल सर, आणि आता हा एक नवीन टप्पा गाठलेला आहे. काय सांगाल या टप्प्यापर्यंत? मी म्हणजे सगळेच जण आम्ही उत्सुक होतो की काय आता किती झाले त्याच्यामध्ये आम्हाला काही मिळणार नव्हतं. पण तरी सुद्धा एक रेकॉर्ड जे हा, कारण हे मध्ये जे काही कोणी रूमर उठवली होती ही की सैराटने एवढे यांना दिले, एवढे त्यांना दिले, टेक्निशियनला दिले, सगळे टेक्निशियन आहेत विचारा. आम्हाला काही त्याच्याबद्दल अपेक्षा पण नव्हती. आम्ही कधीच त्याच्याबद्दल काम पण तसं केलं नाही. पण एक आकडा काय आपण गाठलाय, कुठपर्यंत गेले. आणि एक दुर्दैवाने गोष्ट अशी झाली की फिल्मची, सैराटचीच मला वाटतं फार लवकर पायरसी झाली. कारण दुसऱ्याच दिवशी पायरसी झाली आणि मोबाईलमध्ये सैराट, सगळीकडे सैराट. टीव्ही चॅनलने अशी न्यूज केली की लोकलमध्ये सगळीकडे सैराट, लोकल सैराटमय, मुंबईची लाईफलाईन सैराटमय. अहो ते पायरेटेड आहे तरी ही न्यूज झाली. लोकांना काही वाटतच नाही सांगायला. आता सुद्धा मी बघितला, कुठे बघितला, सॉरी चिडू नको, आणि लोकांना त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. त्याच्यामध्ये एक आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या जितक्या लोकांनी बघितला त्यांनी थिएटरला तिकीट नाही मिळालं, त्याच्याबद्दलची उत्कंठा इतकी ताणली गेली, त्यामुळे नाईलाजाने बघितला आणि त्याच्यानंतर पुन्हा थिएटरमध्ये जाऊन बघितला. मी आता या सोहळ्याच्या माध्यमातून एक आवाहन करतो की 85 झाले, गेले 15 दिवसामध्ये हा आकडा फार पुढे नाही सरकलेला. म्हणजे मला असं वाटायला लागलं होतं की देखील खोटं बोलतोय. हे मुद्दा मला आपल्याला सांगत नाही. या लेवलला त्याच्यामध्ये कमी झालं. मी महाराष्ट्राला आवाहन करतो की हा पिक्चर तुम्हाला जर का एवढा आवडलाय तर अजूनही ते 100 कोटी जे आहे ना, तर ते तुम्हीच क्रॉस करू शकता, तुम्ही टच करू शकता. एवढा सोहळ्याच्या निमित्ताने आवाहन करतो. आज पार्टी करायची हा एक विषय होता की आज आपण एकाकडे अनाउन्समेंट करूयात, हे करूयात. मी सगळ्यात पहिले निखिल म्हणलं आपण नको करूयात. आपण ऑलरेडी लोक बोलतायत, सगळ्या महाराष्ट्रामध्ये झाले, आपण नको करूयात. पण नंतर नितीन केळी सर म्हणले की आपण हा जो दिवस आहे हा बऱ्याच वर्षांनी, कित्येक वर्षांनी आलाय मराठी चित्रपटसृष्टीच्या भाग्यात, नशिबात. म्हणजे
आपणच सगळ्यांनी पुन्हा पिक्चर केल्यानंतर पुन्हा या आकड्यापर्यंत यायला आपल्यालाच किती दिवस जातील ते माहित नाही. त्यामुळे हे आपण आपल्यासाठी नाही, मराठी चित्रपट सृष्टीसाठी आपण ही पार्टी करायला पाहिजे. आणि हाच आमचा थॉट आहे, म्हणून आम्ही सगळ्या आमच्या लोकांना बोलवलंय. मी पुन्हा एकदा हा जो काही इतिहास बनलाय त्याचा आम्हाला साक्षीदार होऊ दिलं याच्याबद्दल झीचे आभार मानतो आणि महाराष्ट्राच्या रसिकांचे आभार मानतो की त्यांनी या इतक्या म्हणजे अक्षरशः डोक्यावर चढून ही गाणी घेतली, डोक्यावर घेतली ती गाणी आणि सिनेमालाही तेवढंच यश दिलं. त्याबद्दल खरोखर धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.